नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमची आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्हाला फक्त असं आश्वासन दिलं जातं, आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, शेतकरी बांधवांनो तुम्हाला A to Z माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. शेतकरी बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्येच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता यासाठी कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत होते, अशा सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. आता अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला आणि याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आजपर्यंत फक्त प्रतीक्षा केली, अनेक सारे व्हिडिओ पाहिले असतील, त्यामध्ये तुम्हाला आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार असं सांगण्यामध्ये येत होतं. परंतु अधिकृत तारीख, अधिकृत वार या ठिकाणी कोणीही सांगत नव्हतं. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असं देखील तुम्हाला कोणी सांगत नव्हतं. परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका. मी तुम्हाला A to Z माहिती जाणून देणार आहे की कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती खऱ्या अर्थानं कामे पूर्ण करायची आहेत, त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आज पहिल्याच टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9+10 हप्ता वितरित करण्याला सुरुवात होत आहे. आणि पहिल्याच टप्प्यामध्ये या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे DBT द्वारे शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता 5 शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार हे जाणून घेऊया. त्यानंतर लगेच पाहूया की खऱ्या अर्थानं नेमकी कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेऊया. जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी, कसली चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे DBTच्या अंतर्गत डायरेक्ट शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता 5 शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की तुम्हाला म्हणजेच की शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले पाहिजे. शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक लक्ष देऊन ऐका. जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले असतील, नमो शेतकरी योजनेचे दरवेळी तुमच्या खात्यावरती हप्ते जमा होत असतील, तरच शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच की एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना अद्याप देखील नमोचे मागील हप्ते जमा झाले नाहीत, असे शेतकरी बांधव म्हणजेच की अपात्र राहणार आहेत. असे शेतकरी बांधव पात्र होणार नाहीत. आणि पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत हे सुद्धा तुम्हाला आता लगेच पुढे पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर लगेच आपण 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाणून घेणार आहोत. जर का त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर टुक शेतकरी बांधवांनो DBT द्वारे तुमच्या खात्यावरती पूर्णपणे मेसेज येणार आहे. टक वाजून लगेच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पुढील काही तासांमध्ये तुमच्या
मोबाईलवरती मेसेज येऊन म्हणजेच की खात्यावरती रक्कम जमा झाली असं तुम्हाला समजणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण कामे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। खऱ्या अर्थानं जर का त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, यामध्ये तुमच्या जिल्ह्या म्हणजेच की तुमचं काम पूर्ण आहे का, तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आलेलं आहे का, हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती काम आहे तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी खरोखर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या, तरच तुम्ही पात्र असणार आहे, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं आणि तिसरं काम ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड आणि ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची फार्मर आयडी नसेल काढलेलं अशा शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं काढून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा खऱ्या अर्थानं ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव ही 2 कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि ज्या शेतकरी बांधवांचा अद्याप देखील ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आणि जर का हे काम अपूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। हप्त्यांच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो ही महत्त्वाची कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ते जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक आणि आधार म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी जर का काढलेलं नसेल तर ते काढून घ्या, तरच तुम्ही पात्र असणार आहेत, हे जर तुम्हाला समजलं। आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, तर पहा अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, मी सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। डीबीटी द्वारे शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड, भंडारा। बीड, भंडारा मधील शेतकरी असाल, बीड, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम, त्यानंतर रत्नागिरी, सोलापूर, रायगड, पुणे, परभणी या जिल्ह्यांपैकी जर का शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा आलेला असेल तर पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।